Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. आवाज येतोय सर्वांना? हो. ओके, स्क्रीन दिसतंय? No, ma'am. नाही, ma'am. आता दिसतंय का पहा? मॅम स्क्रीन दिसत नाही. हो, ma'am. दिसते. ओके, व्हिडिओ ऑन ठेवा. हो. रेषा नका मारू. विराज, रेषा मारू नका. ओके. बर, काल आपण जवळजवळ सर्व पॉइंट पाहिलेले होते. आज आता आपण उदाहरणांना सुरुवात करूयात. फक्त शेवटचा एक पॉइंट आपला पाहणं बाकी होतं. हा एवढा एक पॉइंट पाहू आणि आपण आपल्या उदाहरणाला सुरुवात करूयात. व्हिडिओ ऑन मॅम, आज ठेवा. तास किती वाजेपर्यंत आहे? एक लिंक होईल पूर्ण. आता किती 7:45 झालेत ना, 8:30 पर्यंत होईल. क्लासला जरी उशीर झाला तरी आपला क्लास पूर्ण 45 मिनिट होतो. मी किती घाई असली काही असली तरी कधीच तुमचा क्लास अर्धा घेत नाही, पूर्ण क्लास होतो आपला. आणि आता 3-4 दिवस पुढचे हे थोडासा उशीरच होत जाणार आहे मला क्लासला. पुढचे 3-4 दिवस थोडस उशीर होणार असल्यामुळे थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल. जरी उशीर जरी झाला तरी क्लास घरामध्ये थोडस रंगकाम चालू आहे, आमचं कलर द्यायचं काम चालू आहे, तर त्याच्यामुळे थोडस वेळ लागतोय. कामगार गेल्याशिवाय क्लास सुरू करता येत नाही. दिसत नाहीये. गुड इव्हनिंग, मॅम. गुड इव्हिनिंग. बरं, Good आता evening, आवाज ma'am. येत नव्हता? आवाज येत नव्हता ना? हो. गुड आता दिसेल. दिसेल. पहा, जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 1ने मोठा असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. काय झालं? स्क्रीन नाही दिसत. आता लहान आणि मोठा अपूर्णांक शोधण्याची वेळ येते. आता काही अपूर्णांक अंशाधिक पण नसतात किंवा अंश समान नसणारे पण नसतात, छेद समान नसणारे पण नसतात, वेगळे येतात, पण 1च्या फरकाने येतात. पहा, 1च्या फरकाने येणारे म्हणजे कसे ते आता पाहूयात आपण. एक मिनिट. छेद जो आहे त्याच्या अंशापेक्षा मोठा असतो. समजा 3/4, बाकीच्या आता जॉईन होत आहेत. 3/4, 5/6, 7/8, 9/10 असा जर अपूर्णांक आला, आता इथे छेद पण समान नाही आणि अंश पण समान नाही. हे लक्षात आलं तुम्हाला? छेद आणि अंश पण यांच्यामध्ये फरक मात्र 1चा आहे. हे लक्षात आलं तुम्हाला? माझं बोलणं लक्षात येत आहे का? छेद पण समान नाही आणि अंश पण सारखा नाही, पण यांच्यामध्ये फरक 1चा आहे. छेद मोठा 1ने, 3/4 1ने मोठा आहे, 5/6 मोठा आहे, 7/8 1ने मोठा आहे, 9/10 1ने मोठा आहे. मग अशा वेळी ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक पण मोठा असतो. म्हणजे यामध्ये मोठा पूर्णांक कोणता झाला? 9/10. बरोबर, 9/10. आणि लहान अपूर्णांक? लहान 3/4. 3/4. 3/4 हा झाला लहान. बऱ्याच वेळा असे अपूर्णांक येतात यांच्यामध्ये लहान मोठं ठरवणं या प्रकारे ठरवायचंय. अंश छेदाकडे पाहायचं नाही, पण फरक मात्र त्यांचा 1चा असावा आणि छेद मोठा असावा, ही सुद्धा अट आहे. हे समजलं तुम्हाला? छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा असावा लागतो. आणखी एक उदाहरण तुमच्यासाठी. 17/18, 19/20, 12/13 आणि
14/15 यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 19/20 लहान 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 असं म्हटलंय मी. 12/13 हा झाला लहान. हा आणि मोठा सर्वात मोठा आणि मोठा 19/20 एकोणीस ओके, समजलंय सर्वांना? हे समजलं का सर्वांना? हा पॉइंट सर्वांचा क्लिअर झाला? ओके. तर अपूर्णांकामध्ये आपण प्रत्येक पॉइंट पाहिलेले आहे. आता तुम्हाला पदावलीमध्ये काही एक अडचण येऊ नये म्हणून आपण प्रत्येक पॉइंट पाहिलेले आहे. आता हे प्रश्न आहेत, नमुना प्रश्न, हे सुद्धा सोडवा तुम्ही. हे प्रश्न जर तुम्हाला नमुना प्रश्न जरी समजत नसले किंवा ह्या पद्धतीत समजत नसेल तर तेव्हा तुम्ही विचारू शकता. आता आपण जाऊयात आपल्या उदाहरणाकडे. पहा, पहिलं उदाहरण आहे, याचं सुलभीकरण करायचंय. म्हणजे ही पदावली आहे अपूर्णांकाची, ही आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. अशी पदावली अगोदर आपण लिहून घेऊयात, कारण एवढं इथे बसणं शक्य नाहीये. एम्प्टी पेज घेऊयात. पेन्सिल आहे का? बरं, पण आपण पूर्ण पदावली लिहून घेऊयात अगोदर. नाही दिसत आहे का? कोणालाच नाही दिसत आहे का? हा, मग काय प्रॉब्लेम आहे? हा, पाय ते थोडंसं आपल्याला जागा जास्त लागणार आहे म्हणून मी पर्याय नाही ठेवले. पर्याय पण कट केलेत. पर्याय आपण नंतर पाहूयात. अगोदर हे उदाहरण आहे असं लिहून घेऊयात. मॅम ही पदावली अवघड आहे. हा, पदावली आता थोड्याशा अवघडच आहेत, म्हणूनच तुम्हाला प्रत्येक पॉइंट अगोदर क्लिअर करून घेतलाय, की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला जवळजवळ स्कॉलरशिप आणि नवोदयमध्ये मिळून तुम्हाला जवळजवळ 5 प्रकरण आहेत ती धरून. दशांश अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, अपूर्णांकावरती खूप सारा भर आहे, म्हणून अपूर्णांक आपण खूप व्यवस्थित पाहतोय. खूप डिटेलमध्ये तुमचा अपूर्णांक घेतलेला आहे. अपूर्णांकावरती आपण वेळ सुद्धा थोडासा जास्त दिलेला आहे. 15.1 हो, सोपी आहे. काहीच नाही. मी तुम्हाला कंचे भागू बेव म्हणजेच बडोमास या पद्धतीने आपण जाणार आहोत. कशी सोडवायची? सर्वात अगोदर लहान आणि मधला कंचे म्हणजे सांगते तुम्हाला. मॅम चे म्हणजे काय? ची चे याचा अर्थ होतो गुणाकार, तिघांचाही. चे भागू बेव, मराठीमध्ये कंचे भागू आणि इंग्लिशमध्ये बडोमास. आता क क म्हणजे क वरती अनुस्वारी म्हणजे हा कंस झाला. अगोदर जर पदावलीमध्ये जर कंस असेल तर अगोदर कंस सोडवून घ्या. आणि कंस सोडवण्याच्या सुद्धा पद्धती असतात. एकात एक असे जर कंस असतील, जसं की इथे 2 प्रकारचे कंस आहेत. एक चौकटी कंस आलेला आहे आणि एक गोल कंस आलेला आहे. तर जो सर्वात आतमध्ये आहे तो अपूर्णांक आपल्याला तो कंस आपल्याला अगोदर सोडवून घ्यावा लागतो. पहा, त्यानंतर बाहेरचा चौकटी कंस आणि मग बाकीचे एक एक क्रिया करायच्यात, बाहेरच्या क्रिया. जसं की आता ची चे याचा अर्थ होतो की गुणाकार आहे. भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, पे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. आता च म्हणजे पण गुणाकार आणि गु म्हणजे सुद्धा गुणाकार होतो. पण इथे जो अगोदर येईल, भागाकार किंवा गुणाकार जो अगोदर येईल तो अगोदर करायचा, या अर्थाने तो कंचे भागू बेव आहे. इथे च सुद्धा आहे आणि गु सुद्धा आहे. हे समजलं तुम्हाला गुणाकार मधला? ओके. आता जाऊयात आपण या पद्धतीने. पहा, आता तुम्ही अपूर्णांकयुक्त अपूर्णांकाला फक्त अंशाधिक अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायला शिकलात. काय होईल?
15 दुने 30, 30 आणि 1 31. आता इथे प्रत्येक स्टेप अशी नाही मांडत बसायचं. या प्रकारे आता इथे डायरेक्ट मी 31/2 लिहिलं. हे का आलं समजलं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं हे रूपांतर आहे. हे समजलं का एवढं? हो 31 हो कुठून आले? बरं, त्यानंतर आता इथे गुणाकार पण आहे, भागाकार पण आहे. आपण जाणार आहोत अगोदर मधल्या कंसाकडे. आणि मधल्या कंसामध्ये जर कुठलंही चिन्ह असेल तर ह्या क्रिया सुद्धा इथे सोबत सोबत केल्या तरी चालतात. पण आपण अगदी स्टेप बाय स्टेप जाऊयात. 12/5 गुणिले 5/8 अधिक आहे असा. आता इथे ज्याला छेद नाही त्याचा छेद असतो 1. हा 7चा छेद नाही म्हणून 7/1. प्लीज माईक बंद ठेवायची. शंका असेल किंवा मी काय विचारलं तिथेच बोलायचंय. ज्यांना नाही समजणार त्यांना पुन्हा एक्सप्लेन केलं जाईल. आता 7/1 आहे असेल, भागाकाराचा विरुद्ध चिन्ह गुणाकार. आणि आता याला मी अगोदरच बाजूला कन्वर्ट करून दाखवते. पहा, हा जो आहे 1.3/4 याचं जर रूपांतर आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये केलं तर 4 × 4, 4 आणि 3 7, 7/4 हा होतो. मग इथे डायरेक्ट मी कन्वर्ट करून घेणार आहे कारण स्टेप या वाढत जाणार आहेत. मग याचा उलटा करून घ्यायचा. याच्या ऐवजी काय घेणार आपण? 7/4चा इथं उलटा होतो. 3/4 करायचं. सॉरी 4/7 करायचा होतो माझ्याकडून बोलण्यामध्ये कधी. हा 4/7 करायचा. हा चौकटी कंस पूर्ण गुणिले 2 आहे असा. हे का आलं, कसं आलं हे समजलं का तुम्हाला इथपर्यंत? इथपर्यंत हो. काही अडचण आहे का? नाही ओके. नाही. इथे काय अडचण असेल ते याच लेवलला क्लिअर करायला म्हणजे पुढची स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजेल. सर्वांचे माईक ऑन आहेत त्यामध्ये. बरं, पहा पुढचा 31/2 आहे असा. त्यानंतर आता अजूनही कंस आहे. तो कंस आपण अगोदर पूर्ण करूयात. इकडे तोपर्यंत काही केलेलं नाही. पाहता गुणाकार आहे. आता तुम्हाला गुणाकार शिकलात पहा तुम्ही. छेदाछेदाचा गुणाकार किंवा अंशांचा गुणाकार करू शकतो किंवा तिरकस जर भाग जात असेल तर तिरकस सुद्धा आपण करू शकतो. जसं की आता 7ने 7ला काट मारली तर या 7चा विषय कट झाला. इथे 7चा काही एक संबंध राहिला नाही. 7×4 = 28 आणि 7×1 = 7 असं जरी केलं तरी उत्तर 4 आलं असतं. म्हणजे आपल्याकडे आता उरलेत फक्त 4/1 कंस. आता हा मधला कंस निघून गेलेला आहे. राहिला तो चौकटी कंस. गुणाकारामधले 2 आहे असेच. 31/2 हे पूर्ण स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचे. अगोदर समजून घ्या, त्यानंतर स्क्रीनशॉट काढा आणि मग वाटल्यास शेअर करा. तर लिहिणं होत नसेल तर काही हरकत नाही, तुमच्याकडे ऑप्शन आहे. नंतर स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढलेला परवडेल, पण समजून घ्या अगोदर. नाहीतर फक्त लिहितच बसलात तर समजणार नाही. हे समजून घेणं महत्वाचं आहे. इथपर्यंत काही अडचण आहे कोणाला? आता इथे काटछाट होत असेल तर ती करू शकतो आपण. काटछाट होत असेल तर करू शकतो. काय काय करायचं? 4×1 = 4, 4×2 = 8. काय नाही समजलं? मला क्लास जॉईन करायला लेट झालं त्यामुळे पुन्हा सांगा ना. काहीच नाही झालं आणखी मुग्धा. हे पहिलंच उदाहरण आहे. काहीच नाही केलं आणखी आपण. आणि रेकॉर्डिंग पाहू शकता तुम्ही. रेकॉर्डिंगची सुविधा आहे आपल्याकडे. रेकॉर्डिंग पाठवते मी. तुम्ही घाई खूप करता. रेकॉर्डिंग कोण कोण आणि किती पाहता याच्या व्ह्यूज वरून मला समजतं. पण रेकॉर्डिंग पाठवण्यासाठी खूप घाई असते की मॅडम रेकॉर्डिंग पाठवा, रेकॉर्डिंग पाठवा. आणि रेकॉर्डिंग कोणी पाहिली, किती वेळ पाहिली हे सुद्धा मला पूर्ण डाटा समजतो. बरं पहा, 4×1 = 4, 4×2 = 8. आता या पुन्हा 5 आणि 5ला काट मारता येते. 5×1 = 5, 5×1 = 5. पुन्हा 2 आणि 6 यांना सुद्धा आपण भाग देऊ शकतो. पहा जाईल का भाग? 2 आणि 6 यांना सुद्धा आपण कट करू शकतो. जसं की सॉरी एक राहिलं ना आपलं.
इकडे ऍडिशन आहे, एकाकडे बेरीज आहे. उदाहरण चुकलं असतं. एक मिनिट आपण एक राहिलं. इथे फक्त गुणाकारामध्ये करू शकतो आपण, बेरीज मध्ये नाही. इथे फक्त 5-5ला आपण काट मारूयात. इथे लक्षात नाही आलं माझ्या ही बेरीज आहे. बोलण्याच्या नादात आपण इथे कट करत असलो. 5 एक 5, 5 एक 5. आता इथे 12 आणि 8 यांची काटछाट होऊ शकते. यांची जर काटछाट झाली तर ते किती होतील? 4च्या पाड्यामध्ये किती होतात? 4 त्रिक 12, 4 दुने 8. आता राहिलाय कोण? 3 एक 3. आता हा पूर्ण झाला किती? 3 आणि 1 यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार. 3 एक 3 छेदामध्ये 2 अधिक 4 छेद 1 गुणाकारामध्ये 2 आहे असे. इथपर्यंत सर्वांना समजलं का? हो ओके. हो मॅम. बरं, आता कंसामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे, बरोबर? हो. आपण बेरजेचा नियम माहिती आहे आपल्याला. काय करावं लागतं बेरजेमध्ये? ऍडिशन करताना कोणता नियम पाळावा लागतो? दोघांचाही अंश सारखा करायचा. अंश सारखा करायचा का छेद सारखा करायचा हे ठरवा अगोदर. छेद सारखा करावा लागतो, अगदी बरोबर. मग छेद सारखा आपल्याला करण्यासाठी मला काय करावं लागेल? तीन व 2 ला एक एकमेकांच्या जोडावं लागेल. छेदाने एकमेकांना गुणून घ्यायचे. गुणावे लागेल. हा, 3/2ला 1 ने गुणायचं आणि 4/1ला 2 ने गुणावं लागेल. माईक बंद ठेवा प्लीज. एकला 2. हा, सतत माईक चालू ठेवू नका. बरं, पहा आता 31/2 आहे असेच. आता इथे जागा कमी आहे म्हणून पुढच्या पेजवरती लिहिते मी इथे 31/2 वजा. आता 3 आणि 1चा गुणाकार केला, 3 एक 3 झाला. आणखी काही कंस निघून गेलेला नाहीये. आणि बे एक बे म्हणजे 3/2 तर आहे असेच आहे. कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर किती काही एक फरक पडत नाही. 4 दुने 8 आणि बे एक बे गुणाकारामधले 2 आहे असे. आपण अजून काही एक बदल केलेला नाही. आता 31/2 आहे असेच. आता इथे बेरीज होते म्हणजे कंस निघून जाणार. 8 आणि 3 11 होतो. छेदामध्ये 2 आहे असे. पुढे प्लसचं साइन येते तसंच ठेवायचं. सॉरी, प्लस तर करून घेतला. आता पुढे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे ते तसंच ठेवायचं आणि हा गुणाकारामधला 2 लिहून घ्यायचा. पण आता असा न ठेवता आपण डायरेक्ट याला छेद सुद्धा घेऊ शकतो. छेद घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी काही हरकत नाही. नुसता गुणिले 2 नसेल घ्यायचा तर छेद 1 घेऊ शकता. कोणत्याही संख्येला छेद हा 1 असतो. जर घ्यायचा असेल तर आपण छेद 1 घेऊ शकतो. पण आता वजाबाकी आणि गुणाकार या 2 क्रिया आहेत. मग अशा वेळी गुणाकारच अगोदर करायचा. मग गुणाकार तर आपण अंशांचा करू शकतो, छेदाछेदाचा करू शकतो, किंवा जर तिरकस जर काट मारता येत असेल भागाकारामधली तर तो सुद्धा आपण करू शकतो. नावाला गुणाकार असतो, इथे जवळपास आपण भरपूर भागाकारच करत असतो काट मारून. बे एक बे आणि बे एक बे काट मारून झाली. म्हणजे आता उरलेत कोण? 31/2 वजा 11/1. आता वजाबाकी करायची, छेद समान नाही. तो आता छेद समान करून घ्यावा लागेल. ते छेद समान करायला इथेच करून घेऊयात. थोडीशी जागा जास्तीची सोडते. 11/1. आता छेद समान करायचे. एकमेकांच्या छेदाने एकमेकांना गुणून घ्या. आता 11/1च आहे आपल्याकडे, म्हणजे आता इकडे 1 ने गुणावं लागेल, इकडे 2 ने गुणावं लागेल. म्हणजे हे होतील 31 एक 31 बे एक बे पुन्हा 11 दुने 22 आणि बे एक बे. आता 31 मधून 22ला कमी करूयात. खाली जागा नाही, इथेच लिहिते. 9 उरतात. 9च्या छेदामध्ये 2 हे आपलं उत्तर मिळालं. हे आपलं फायनल आन्सर झालं.
आता याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर मला सांगा की कोणाकोणाला काय काय नाही समजलं. इथेच हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल तुमचा. मॅम परत सांगा. कुठून मॅम सांगायचं मला तुम्हाला? मला समजलं. काय समजलं नाही तुम्हाला? नेमकं काय समजलं नाही? कुठली स्टेप समजली नाही? मॅम 2 नंबरची. 2 नंबर. मॅम परत घ्या. मॅम 4 नंबरची समजली. बरं ऐकून घ्या तुम्ही. प्रत्येक उदाहरण तुम्ही असं म्हणणार परत घ्या, परत घ्या. मग आणखी जवळजवळ 15 ते 20 दिवस आपले एकाच प्रकरणामध्ये जाणार. पुढची तयारी आपण कशी करणार? आणि तुमच्याकडे एक रेकॉर्डिंग आहे उपलब्ध. आणि अगदी तुमचं सर्वांचे माईक ऑन ठेवून आपण हे उदाहरण सोडवलेले. आता पहिली स्टेप मी पुन्हा एकदा सांगते, मुग्धा पण नव्हती आणि तुम्हाला पण नाही समजली तर पुन्हा एकदा पहा. पहिली स्टेप आपण कशी केली? पहा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. इथे वरती लिहिते मी हा 15.1/2. आता याची भरपूर सारी उदाहरणं पाहिली आपण. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिकमध्ये कन्वर्ट करणं. या दोघांचा असतो गुणाकार. 15 आणि 2चा गुणाकार यामध्ये अंश मिळवायचा असतो. म्हणजे हा होणार 15 दुने 30. 30 मध्ये 1 मिळवले 31. 31च्या छेदामध्ये 2. हा आता 31/2 कुठून आलं याच्याबद्दल आहे का कोणाला काही प्रॉब्लेम? हा कुठून आला याच्याबद्दल कोणाला काही अडचण नाही? नाही. बरं, हे मायनस साईन आहे मायनसचं साईन आहे असं ठेवलेले आपण. याच्यामध्ये काही एक बदल केलेला नाही. हे मायनस आहे असं असेल. बरं, आता पुढे पहा आपण गुणाकार. अरे इथे कंस निघून गेला आपला उदाहरण लिहिताना. हे कट करताना अगोदरचा पण. अजून एक देतात का? अरे भरपूर उदाहरण आहेत, भरपूर आहे तुमच्या पुस्तकामध्येच आहेत. मी आणखी एकदा PDF पाठवते. पुन्हा एकदा PDF पाठवली जाईल. अशी भरपूर सारी उदाहरणं आहेत तुम्हाला आता. म्हणूनच या अशा प्रकारची उदाहरणं आहेत, म्हणूनच तुम्हाला मी प्रत्येक मुद्दा घेतलेला आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांना कन्वर्ट करणं. तुम्ही हा बोला ना. फोटो पाठवतो. ओके. प्रत्येक पॉइंट मी एकदम सविस्तर घेतलेला आहे तुम्हाला, यासाठीच घेतलेला आहे. या प्रकारची उदाहरणं येतात म्हणून. बरं पहा आता आपण जर भाग जात असेल, इथे 5 ने 5 ला काट मारता येत असेल तर इथे सुद्धा आपण काट मारू शकत होतो. पण आपण अगदी स्टेप बाय स्टेप केलं. कारण भाग पदावलीचा नियम आहे की सर्वात मधला जो कंस आहे, आतमधला सर्वात आतमधला कंस तो सोडवून घ्यायचा. मग इथे हे जे रूपांतर आहे 7, फक्त 7 भागिले 1.3/4 होते. तर 7 ला आपण छेद 1 घेतला आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचं आपण अंशाधिक मध्ये रूपांतर केलंय. पहा इथे दिसतं तुम्हाला. मी इकडे साईडला करून दाखवलं तुम्हाला याचं रूपांतर. 1.3/4 म्हणजे 7/4. 4 1 4, 4 आणि 3 7. 7/4. मग आता इथे जेव्हा गुणाकाराचा भागाकारामध्ये रूपांतर करतो आपण तेव्हा फक्त उलट करावा लागतो. अंशाच्या जागी छेद आणि छेदाच्या जागी अंश. इथपर्यंत समजले? आणि बाहेर कंसा बाहेरचे गुणिले 2 आहे असे आहेत. बरं आता सर्वांना स्टेप ही पूर्ण दुसरी स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. आणि त्यावर नाही समजली तर पुन्हा एकदा रेकॉर्डिंग पाहाल का? रेकॉर्डिंग मी लवकर पाठवते. पाहाल का पुन्हा रेकॉर्डिंग? पुन्हा पुन्हा तेच तेच सतत एक्सप्लेन करण्यापेक्षा ज्या मुलांना व्यवस्थित समजलंय, कारण त्यांचाही वेळ वाया जातो. रेकॉर्डिंग पहा प्लीज. घेऊयात पुढचं उदाहरण. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. तरी सुद्धा नाहीच समजलं तर मला सांगा. रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा नाहीच समजलं तरी मी उद्या आहे सांगायला. ओके, मी उद्या पुन्हा एक्सप्लेन करेल तुम्हाला. पण आज प्रयत्न करा रेकॉर्डिंग मधून पाहून घेण्याचा. पुढचं उदाहरण पाहूयात आपण. आपलं किती आलं होतं पहा उदाहरण. उत्तर 9/2. पर्याय क्रमांक C. हा पर्याय तुम्हाला दाखवायचा राहिला. तुम्ही स्क्रीनशॉट काढला, त्यामध्ये चेक करा आपलं आन्सर 9/2 हेच होतं का? चेक करा हेच आहे का आपलं आन्सर 9/2? हो मॅम. ओके, याची आन्सर की
जुन्या पुस्तकं आहे म्हणजे 2024 पर्यंत ज्यांचं आहे त्यांना मिळेल. ज्यांचं नवीन पुस्तक आहे एकदम त्यांच्यासाठी हो त्यांच्यासाठी तुम्हाला आन्सर की सुद्धा पाठवण्यात येईल आज. आन्सर की पाठवण्यात येईल 3.1 चेक करा. ओके जाऊयात आपण पुढच्या उदाहरणाकडे. मॅम 3.1 मधले पहिलं उदाहरण बरोबर आहे. ओके बरोबर आहे. चेक केलं का तुम्ही? बर असं उदाहरण आलं तर दिसताना खूप मोठं आहे पण ह्यासारखं सोपं उदाहरण कुठलंच नाही. हा इथे पहा एकदम सोपं उदाहरण आहे दुसऱ्या क्रमांकाचं. 1च्या छेदामध्ये 1 × 2. आता हा 2 होणार छेद इकडे 6 होणार पुन्हा 12 होणार आणि अंश सारखा 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 आहे. असं जे उदाहरण आहे तर ते उदाहरण सोडवायची गरज नसते. शेवटचा जो अपूर्णांक आहे फक्त त्याला लक्ष द्यायचं. शेवटचा अपूर्णांक काय आहे? आता हे कंटिन्यू चालूच राहणार आहे. 1च्या नंतर पुन्हा काय येणार आहे? 10/11 येणार आहे. पुन्हा 1 असणार आहे याच्यामध्ये ऍड होणार. पुन्हा 1 हा 10/11 नंतर 11/12 होईल. म्हणजे हे कंटिन्यू आपलं सुरूच असणार आहे. बोला साईराज, स्वराज, पृथ्वीराज काय म्हणणं आहे? मॅम मी सांगतो. प्रश्न काय येत असतं तुला? हा, हे समजून घ्या आता अगोदर. हे कंटिन्यू सुरूच राहणार आहे. असं जर कंटिन्यू पण इथे आपल्याला शेवटचा अपूर्णांक पाहायचा आहे आणि शेवटचा अपूर्णांक इथे स्टॉप करून दाखव. कधी कधी या प्रकारचे अपूर्णांक येतात. पुढे 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 कन्वर्ट होणार आहे. सॉरी इथे स्टॉप झालेले मग ते स्टॉप कुठे झालेले आहे ते पाहायचे. 3/4 नंतर पुन्हा 1/4 काय म्हणता येईल 1/4 × 5 पुन्हा 1/5 × 6 हे असं करत करत आपण आलोय 9/10 पर्यंत. इथे डॉट डॉटचा अर्थ असा होतो. या प्रकारची उदाहरणं येत असतात पहा. तर यामध्ये फक्त शेवटचा अपूर्णांक पाहायचा. शेवटच्या अपूर्णांकापैकी लहान संख्या अंशात व मोठी संख्या छेदात येत असते. मग आता यांच्यामध्ये लहान आणि मोठा छेदातलीच संख्या पाहिजे. छेदातलीच अंशाचा काही एक संबंध नाहीये तिथे. हे जर सोडवलं तुम्ही तर याच्यातली लहान आणि मोठी संख्या ठरवायची. कोण लहान कोण मोठा? 9 आणि 10 यांच्यामध्ये लहान कोण मोठा कोण? 9 लहान 9 लहान आणि 10 मोठे आहेत. याचं उत्तर आलं 9/10. यासाठी ट्रिक आहे ती ट्रिक लिहून घ्या. मी लिहून देते तुम्हाला ट्रिक. याचं उत्तर असणार 9/10. लिहून घ्या आणि शक्यतो पुस्तक जर असेल तर पुस्तकामध्येच लिहून घ्या त्या उदाहरणाच्या समोर. ज्यांचं वेगळं असेल त्यांनी नोटबुक मध्ये IMP करून ठेवायचं. IMP म्हणजे नाव काय आहे? इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपला. हे इम्पॉर्टंट ट्रिक आहे. शेवटच्या चा झाला आपण चा करूयात. शेवटच्या अपूर्णांकापैकी आणि आन्सर पण चेक करा हेच आहे का. शेवटच्या अपूर्णांकापैकी लहान संख्या छेदामधील हे सुद्धा लक्षात ठेवा. कुठली घ्यायची असते? छेदामधील. छेदामधील लहान संख्या अंशात व मोठी संख्या छेदात येते. मॅम याचं उत्तर पर्याय उत्तर क्रमांक मिळालं 9/10. 4 येते. काय झालं? मॅम पर्याय क्रमांक 4 पण येऊ शकते ना डी. डी कसा येईल? कारण तिथे पण पूर्ण एक दिलेला आहे. काय? तिथे मॅम एक दिले आहे ना. छेद पाहायचा आहे फक्त छेद.
डी नाही येऊ शकत, तुम्ही सोडून पहा. एवढी बेरीज तुम्हाला आता हे उदाहरण सोडवता पण येतं, आपण जसं सोडवलं की नाही अगदी त्या पद्धतीने सोडवता पण येतं. पण सोडवल्यानंतर आपलं खूप वेळ वाया जाणार आहे. कारण इथे काय असं अवघड नाहीये, इथे प्रत्येकाची बेरीज करायची. पहिला अपूर्णांक असणारे 1/2, यामध्ये आपल्याला 1/6 मिळवायचा आहे. यामध्ये पुन्हा 1/12 मिळवायचा आहे. पुन्हा 4 गुणिले 5 असणार आहे, म्हणजे 4×5 = 20 असणार आहे. 1/20 पुन्हा 4 गुणिले 5 झालं, मग 5 गुणिले 6 असेल, मग पुन्हा 1/30. या सर्वांची बेरीज करत करत जायचे तुम्हाला 90 येईपर्यंत, म्हणजे 9 गुणिले 10 येईपर्यंत, आणि त्या सर्वांचे पुन्हा छेद समान करा, पुन्हा बेरीज करा, पुन्हा छेद समान करा. छेद एकदम सर्वांचे समान करता येतील की नाही हे अगोदर पडताळणी पाहावी लागते. मग 2च्या पाड्यामध्ये 90 कधी येतो? सर्वात मोठा छेद कोणाचा आहे त्याच्यासारखा छेद करून घ्यायचा. 90 येतो त्याच्या पाड्यामध्ये, 6च्या पाड्यामध्ये येतो का हे चेक करावं लागेल, पण 20च्या पाड्यामध्ये येत नाही, मग हा चालणार नाही. मग अशा वेळी सर्वांचा छेद समान करण्यासाठी सर्व छेदांचा लसावी काढावा लागतो. लसावी म्हणजे आता इथे छेदांचा लसावी काढला की अशी एक संख्या मिळत असते की ती सर्वांच्या पाड्यामध्ये येते. अशी एक मोठी संख्या तुम्हाला मिळत असते. मग एवढं करण्यापेक्षा ही ट्रिक सोपी आहे का पूर्ण उदाहरण सोडवणं सोपं आहे, हे तुम्हीच ठरवायचं. ही ट्रिक सोपी आहे. हो, किंवा मग 3 अपूर्णांकांची बेरीज करायची, पुन्हा पुढच्या अपूर्णांकामध्ये मिळवायची, पुन्हा पुढच्या अपूर्णांकामध्ये, आणि शेवटी संक्षिप्त रूप आपल्याला करावं लागणार, आणि ते संक्षिप्त रूप असणार आहे 9/10. आलं लक्षात तुम्हाला? जवळजवळ तुमचा 15 ते 20 मिनिटांचा टाइम एकाच उदाहरणामध्ये जाणार, आणि असे जे लेंदी उदाहरण असतात तर ते फक्त ट्रिकनुसार सोडवायचे असतात. जिथे ट्रिक यूज करता येते तिथे ट्रिकच वापरायची. पुढचं उदाहरण पहा. बरं, आता ही पदावली आहे, ही पदावली आपण व्यवस्थित लिहून घेऊयात, कारण इथे जरी नाहीतर इथे तसंच ठेवते, म्हणजे इथे लिहिलेली पण आहे, डायरेक्ट आपण सोडवायला घेऊयात. 3/5 अधिक 1/5 वजा 3/10 गुणिले 4/5 भागिले 16/5. आता हे उदाहरण तुम्ही स्वतः सुद्धा सोडवू शकता, असं काही खूप कठीण असं नाहीये. आता बेरीज आणि वजाबाकी पहिल्या कंसामध्ये आली तर एक आपण सर्वांचा एक सोबत छेद समान सुद्धा करू शकतो. आलं लक्षात तुम्हाला? आपण सर्वांचा छेद एकसारखा सुद्धा करू शकतो. 5/10 होऊ शकतो, म्हणजे इकडे बेरीज आणि आवाज येत वजाबाकी तुम्हाला एक सोबत करता येईल. 5/10 आपण 10 करू शकतो. कधी होईल 10? 5/10 कधी होऊ शकतो? 5 गुणिले 10. काय करावं लागेल? 2 ने गुणावं. अगदी बरोबर. 2 ने गुणल्यानंतर 5/10 होईल. 10. हा, इथे लगेच उलट करून तर लिहिले मग का? असं पण करता येईल ना. काय? ती पहिली स्टेप मी इथे लिहून घेतली. 4/5 भागाकारामधला रूपांतर केलं, त्याचं केलं गुणाकार, अंशाला छेदामध्ये, छेदाला अंशामध्ये, इथपर्यंत करून ठेवलेले. आता 2ने भाग द्यायचं, सॉरी 2ने गुणायचंय. कुणाला गुणावं लागणार आहे? 10 होण्यासाठी. 1 मिनिट, स्क्रीन गेले, 1 मिनिट. स्क्रीन तुमच्या पुढे दिसते का? पहा बरं. हा, आता दिसतंय मला, माझंच गेलं होतं स्क्रीन. हा, पहा आता इथे 2ने गुणावं लागणार आहे. आता ज्यानं गुणायचं ते मी वेगळ्या कलरने लिहिते, म्हणजे थोडंसं तुम्हाला समजायला सोपं जाईल. 2ने गुणायचं, दोघांना सुद्धा, दोन्ही अपूर्णांकांना, म्हणजे छेद याचा 10 होईल. छेद समान करण्याच्या 2 पद्धती पाहिल्या आपण. एकमेकांच्या छेदाने एकमेकांना गुणून छेद समान करणे, किंवा अशी एखादी संख्या घेणं की त्यानं मोठ्या संख्येसारखा छेद होऊ शकतो. अशी एखादी संख्या आपण घेऊ शकतो. पहा आता, 3 दुने 6, 5 दुने 10, अधिक बे बे पंचे 10, वजा 3/10 कंस पूर्ण गुणाकारामध्ये. आता इथे काटछाट होऊ शकते तर करून घ्यायची. कुठलाही एक कंस अगोदर सोडवला तरी चालतो. इथे सोबत सोबत सोडवला तरी चालतो, कारण 2 कंसांच्या मध्ये वेगळं चिन्ह आहे. 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, 5 × 1 = 5 आणि 5 × 1 = 5. हा झाला फक्त 1/4. दुसरा कंस निघून गेला.
आता याची आपण बेरीज वजाबाकी करून घेऊयात. 6 आणि 2 8 झाले. 8च्या छेदामध्ये 10 वजा 3च्या छेदामध्ये 10 गुणाकारामधले 1/4 आहे असे. आता वजाबाकी आहे, छेद सुद्धा समान आहे. हा उरणारे 8 मधून 3 गेले 5. 5च्या छेदामध्ये 10 गुणिले 1च्या छेदामध्ये 4. जर भाग जात असेल, तिरकस काटछाट होत असेल तर करून घ्या, किंवा सरळ सरळ अंशाची आणि छेदांचा गुणाकार करायचा आहे. 5 एक 5 आणि 10 चोक 40. हे आपलं अपेक्षित उत्तर झालं. पण आता हे अपेक्षित उत्तर आहे का हे आपल्याला चेक करावं लागेल. आणि त्याबरोबर आपलं जे काही संक्षिप्त रूप आहे तर ते संक्षिप्त रूप सुद्धा काढायचं. बऱ्याच वेळा अपेक्षित उत्तर नसतं, जे आपलं उत्तर मिळालं ते उत्तर नसतं, पण त्याचं संक्षिप्त रूप हे पर्यायामध्ये आलेलं असतं का. जसं की 5 एक 5 5 8 40 1/8 हे झालं 5/40चं संक्षिप्त रूप. हे संक्षिप्त रूप झालं 5/40चं. आपले हे उत्तर आहे. 2 पैकी जो पर्याय मिळेल ते आपलं उत्तर झालं. कुठला पर्याय मिळाला? 5/40 आहेत का? नाही. मग अशा वेळी 5/40 नाही शोधत बसायचं, की असंही नाही म्हणायचं की आपलं प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. चुकलेलं नाहीये. मग त्याचं संक्षिप्त रूप पहा. संक्षिप्त रूप आलं 1/8. इथे सुद्धा आहेत 1/8 पर्याय क्रमांक 1 मध्ये. आणि तुम्ही आन्सर कीला सुद्धा चेक करून घ्या, हेच उत्तर आहे का. बरं, यामध्ये कोणाला काही डाऊट? हे समजलं सर्वांना? हो. जाऊयात पुढच्या उदाहरणाकडे. आणखी एक उदाहरण होईल, त्यानंतरची उदाहरणं तुम्ही सोडवायची. त्यानंतरची उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक पॉइंट मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. 4था प्रश्न पाहूयात. पुढील आविष्काराला सरळ रूप द्या. पाहूयात कशा प्रकारचा आविष्कार आहे हा. मॅम तिसरा राहिला ना. काय झालं? तिसरा राहिला. तिसराच पाहिला ना आता आपण. तिसराच मध्ये लिहून पाहिला. सोडवायचे आहेत का? काय? लिहून सोडवायचे हो, आहेत का? लिहून सोडवा. पर्याय लिहिण्याची गरज नाही. मी जसं डायरेक्ट प्रश्न लिहिते आणि त्याच्या खाली एक्सप्लेन केलेलं आहे तसं लिहिते, तसं तुम्ही एक्सप्लेन करून लिहा आणि तसं प्रकारचे फोटो मला पाठवा. तुम्हाला असं नका पाठवू 3चं 4 4चं 5 हे असं नका पाठवू मला. तुम्ही ज्या स्टेपने जसं सोडवलं ना नोटबुक मध्ये, त्या नोटबुकचे मला वर्ग दिला आहे. पुढील आविष्काराला सरळ रूप द्या तसं लिहायचं आहे नाही का काही ते? गरज. हे सुद्धा लिहिण्याची गरज नाही. हे सुद्धा लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही पदावली लिहा आणि ती पदावली शक्यतो तुम्ही काय करा, मग हे लाल पेनने लिहा आणि खाली निळ्या पेनने लिहा किंवा काळ्या पेनने लिहा. म्हणजे प्रश्न कुठला आणि उत्तर कुठलं आहे तुम्हाला सुद्धा पटकन समजेल. किंवा पेनने हा प्रश्न लिहा आणि पेन्सिलने सोडवा. म्हणजे काही जरी चुका वगैरे झाला तरी तिथं तुम्हाला काट मारता येईल किंवा कट करता येईल. पेज सुद्धा तुमचं वाया जाणार नाही. आपण हो 3/2 गुणिले. आता सर्वात अगोदर मला सांगा कुठला कंस सोडवावा लागेल? पहा, आहे चौकटी कंस. आम्ही प्रत्येक कंस दाखवतो तुम्हाला. याला म्हणायचे चौकटी कंस, याला म्हणायचे महिरपी कंस. आलं लक्षात? याचं नाव काय आहे? महिरपी कंस. आणि हा जो आहे तो आहे गोल कंस. गोल कंस मग आता कुठला कंस सोडवावा लागेल तुम्हाला? सर्वात मधला जो गोल आहे ना तर तो. परत चालू झालं, आवाज नव्हता येत ना. मॅम कंसाचे 4 प्रकार आहेत. कंसाला नावं सुद्धा असतात. मॅम कंसांचे 4 प्रकार आहेत. हो, कोणकोणते सांगा बरं. हा सुद्धा एक कंस आहे बरं. आता इकडे पहा. समजा आता मी हे एवढीच क्रिया करणार आहे तर हा सुद्धा एक कंस आहे. याला काय म्हणायचं? रेघी कंस. रेघी कंस. मी रेघी कंस करते. चौकटी कंस, महिरपी कंस. रेघी कंसाचा अर्थ असा होतो की मी जी क्रिया करणार आहे तेवढ्यावरतीच फोकस करायचं. साधा कंस आणि गोल कंस. कंस नसतो, कंस म्हणायचं. लिहिताना कंस आणि कंस एकच आहे, पण म्हणताना कंस म्हणा.